नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत महाराष्ट्र राज्य शासन यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे अकोला जिल्ह्यातील सरपंचांनी स्वागत करत शासनाचे आभार व्यक्त केले आहेत। ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर प्रशासक नियुक्ती प्रक्रियेत येणारी अनिश्चितता आणि दिरंगाई यामुळे गाव पातळीवरील कामकाजावर परिणाम होत असल्याची बाब सरपंचांनी वारंवार मांडली होती। याबाबत अकोला जिल्ह्याच्या वतीने 15 फेब्रुवारी रोजी विद्या न्यायालयात याचिका दाखल केली होती, तर दुसरी याचिका बुलढाणा जिल्ह्यातील अरुण दळवे यांनी दाखल केली होती। या याचिकावर विद्या न्यायालयाने 22 फेब्रुवारी रोजी निर्णय दिला आहे। त्यामध्ये ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर विकास कामे, निधी वितरण, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रशासकाची वेळेत नियुक्ती होणे अत्यावश्यक असते। मात्र अनेक ठिकाणी प्रशासक नियुक्ती प्रक्रियेत विलंब होत असल्याने निर्णय प्रलंबित राहत होते। परिणामी नागरिकांना पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले होते। याचिकेद्वारे शासनाचे लक्ष वेधले। या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील सरपंचांनी एकत्र येत शासनाकडे याचिका सादर केली होती। प्रशासक नियुक्ती प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात। स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज खंडित होऊ नये आणि गावांच्या विकासाला खीळ बसू नये या उद्देशाने हा पाठपुरावा करण्यात आला होता। सरपंचांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेत निर्णय जाहीर केल्याचे सांगण्यात आले। मात्र इतक्या महत्त्वाच्या विषयाला अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नसल्याची खंत सरपंचांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली। अकोला जिल्ह्यातील सर्व सरपंच संघटना नाही आमची। अकोला जिल्ह्यातील सरसकट सर्व सरपंच इथे वेगवेगळ्या तालुक्यातून उपस्थित आहेत। आज आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंचे मी हार्दिक स्वागत करते। सोबतच अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आलेले आमचे सहकारी सरपंच महोदय यांचे सुद्धा मी स्वागत करते। आज या पत्रकार परिषदेत घेण्याचं जे आयोजन होतं त्याचं विशेष निमित्त असं आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे मुदत संपलेली जी ग्रामपंचायत आहे, मुदत संपत असलेल्या फेब्रुवारी 2024 आणि मार्च पर्यंतच्या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती आहे त्यासाठी शासन निर्णय आलेला आहे। पण शासन निर्णय आला कसा आणि त्यासाठी काय काय पाठपुरावा करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या स्तरावरती विविध सरपंच संघटनांमार्फत, त्यामध्ये अकोला जिल्ह्याचं फार महत्त्वपूर्ण योगदान होतं। आम्ही आजपर्यंत प्रेस माध्यमांना, प्रसारमाध्यमांना कुठल्याही प्रकारची माहिती दिली नव्हती, पण एक खूप महत्त्वाची याचिका अकोला जिल्ह्यातील सरपंचांच्या वतीने दाखल झाली होती। 17 फेब्रुवारी 2024च्या पूर्वी ती याचिका आपण दाखल केली आणि सर्वात प्रथम याचिका ही दाखल झाली आहे की श्री अरुण दळवी साहेब हे बुलढाणा मेहकर तालुक्यातले आहेत। त्यांनी पहिल्यांदा याचिका दाखल केली सरपंचाला प्रशासक नियुक्त करण्यासाठी किंवा येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या तातडीने आयोजित करण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी दुसरी याचिका संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून अकोला जिल्ह्यातून करण्यात आली। त्यामध्ये प्रमुख याचिकाकर्ता मी आणि माझ्यासहित इतर 22 सरपंच होते आणि आमच्या याचिकेचा पण परिणाम सकारात्मकदृष्ट्या झालेला आहे आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने जी तारीख दिली होती 24 फेब्रुवारीच्या पूर्वीच शनिवारी असं जाहीर केलं की सरसकट संपूर्ण महाराष्ट्राला सरपंच प्रशासक म्हणून आपण नियुक्त करू। सर्वात पहिले तर मी शासनाचे फार आभार मानते सर्व सरपंच संघटनेच्या वतीने, अकोला जिल्ह्यातील सरपंचांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ग्रामविकास मंत्री श्री गोरे साहेब यांना आम्ही खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या ह्या काही मागण्या होत्या पूर्ण केल्या। सरपंचांना आपण प्रशासकपदी नियुक्त करून त्यांना एक मानाचं स्थान दिलेलं आहे आज ग्रामपंचायतमध्ये। आज सरपंच फक्त सरपंचच नाही आहेत तर मुदत संपल्यानंतर एक पूर्ण बॉडी कोलॅप्स होत असते, पण ती बॉडी कोलॅप्स झाल्यानंतर एक प्रशासकीय पद या गावगाडा सांभाळणाऱ्या एका साधारण माणसाला, एका व्यक्तिमत्वाला आज शासनाने दिलं। त्यासाठी एक आभार व्यक्त आम्हाला करायचे होते आपल्या प्रसार माध्यमातून। दुसरी गोष्ट आम्हाला याचिकेबद्दल आपल्याला माहिती द्यायची होती जेणेकरून आतापर्यंत आलेल्या बातम्या आणि जे प्रसारित झालेल्या बातम्या आहेत त्यामध्ये कुठेच अकोला जिल्ह्यातील याचिकेचा उल्लेख झालेला नव्हता, तर त्याबद्दलही आपल्याला माहिती द्यायची होती। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।